हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे. तर आता आम्ही आरती उरकली आहे, जेवण झालं आहे आणि आता बाप्पा जायची वेळ झालेली नाही आहे तशी अजून, बट थोडी जे पण काही कामं असतील, मोदक बनवणं आणि हे सगळं सुरू आहे. मी आज तुम्हाला हे पूर्ण डे तुम्हाला दाखवणार आहे या यूट्यूब ब्लॉगमधून की आम्ही आमच्या बाप्पाला विसर्जन कसं करतो. सो स्टे ट्यून फॉर दॅट. ओके. किती सुंदर वाटतं बाप्पा. आता बाप्पा जातोय तर मी थोडंसं त्याची पावलं इकडे कुंकूनी काढणार आहे. तर ती प्रोसेससुद्धा मी तुम्हाला दाखवते. त्यात थोडं पाणी टाकून मी त्याची एक प्रॉपर स्लरी बनवली आहे. वन लास्ट टाइम आमची पण बांधायची टाकत ते सांगतो उलवट आली आता बाप्पा बाहेर काढलेला आहे आणि आपण असंच सगळ्यांचा बाप्पा बघायला तिथे पाय पडायला नाही ते येत. मग मस्त रे. प्रथमेशचा बाप्पा छोटा. हा कोणाचा बाप्पा आहे? कोणाचा बाप्पा आहे? कोणाचा आहे प्रिन्स तो बाप्पा? कोणाचा आहे? जाऊ घेऊन. त्या छोट्या मुलांसारखं तुला पण विचारू, हा कोणाचा बाप्पा आहे दीपू? हा माझा बाप्पा. अनिला घेते आणि ऋतुजला पण घेते. अरे अरे त्याच्यात बघ, त्याच्यात बघ. ए दात दाखवतोय. दात दाखव, दाखव. दात वडलेत ना तुझे? दाखव, इथे दाखव. त्याला दात दाखव बघ, त्याच्यात दात दाखव. आंबा दाखवतोय तुला. आंबा. अक्षित बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय कर, बाय बाय. काय किती मस्त आहे. कुठेतरी असे पिंक फ्लॉवर्स पाहिजे होते. पुढच्या वर्षी लवकर या. काका हो यस. शेंगा तिच्या गाणे उडवा, मग तिच्या पण उडवा. गणपती बाप्पा.
कारण की बघ एवढे एवढे आहे बघ एवढे एवढे एवढ्या एवढ्या फुटांचे साईडला 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 मागे वजन आहे काय सोबत राहा चल काढ. लागत नाही म्हणते आहे. आता आम्ही विसर्जन करायला चाललो आहोत आणि आम्ही गावातून चालतोय आणि आम्ही बाप्पा डोक्यावर नाही घेऊ शकलो कारण एवढा हेवी बाप्पा मातीचा आम्ही नाही घेऊ शकत कोणीच. सो आम्ही त्याला कारमध्ये बसवलेलं आहे. आणि ती खाली पण नाही राहत. अरे ब्लॉग आहे का? ब्लॉग आहे. हॅलो हाय. बघा छोटा गणपती बाप्पा घेऊन चालली आमची स्पृहा. ए आबा आहेत बघ मागे येते बघ. नाही नाही बस तिला हेच करायचं. असं डोक्यावर घेऊन चालायचं. हा डोक्यावर घे बाप्पा. मी हिला डोक्यावर घेऊ का? मी खांद्यावर घेऊ काय? चालत स्पृहा इकडे बघ. स्पृहा अस्मी हाय कर. एसटी आले रे. बाहेर आहे. नंतर कर फोन. आता आम्ही तळ्यावर आलो आहोत. आय डोंट नो तुम्हाला माझा आवाज येत असेल की नाही. आम्ही तळ्यावर आलोय.
हे आदित्य आदित्य चला हा मग तुम्ही घ्या. बाप्पा विसर्जन झालेलं आहे. चला आम्ही चालत. तुम्ही जा कारमध्ये जा. अरे अरे खूपच स्पृहा. पण तू झोपलीस का ग? तर गणपतीला जे लोक घेऊन जातात त्याच्यापेक्षा मी जास्त दमलेलो आहे, कारण ही गौरी माझ्यासोबत आहे आता. आणि अक्षरशः माझे म्हणजे हाडाची काढ झालेली आहेत, तरी पण ती अजून ऐकत नाहीये. ती खाली उतरायला तयार नाहीये. अरे तर स्टील बघू आता कधी उतरते. बहुतेक डायरेक्टली झोपेल. वाटलं फक्त सो आता आमचं विसर्जन झालेलं आहे आणि आता सगळे एकमेकाला प्रसाद वाटत आहेत, जे पण त्यांनी कॅरी केलंय घरून. सो आम्ही तेच खात आहोत. आणि खूप थकलेला होता. आणि मामा खूप थकलेला ऍक्च्युली. स्पृहाला गणपती बाप्पा सारखं उचलून. स्पृहा तुला कसं वाटलं वरती? तुला कसं वाटलं सांग. इकडे बघ. तुला कसं वाटलं सांग मामाच्या खांद्यावर बसून? सांग. मस्त वाटलं तुला? मामाच्या खांद्यावर बसून मस्त वाटलं. मामाची खांदा तोडला ना. सो आता आम्ही निघालो आहोत आणि आता आम्ही घरी चाललो आहोत विसर्जन करून. त्या वर्षी आपण आता पुढच्या वर्षीची आतापासूनच आपण वाट बघतोय की बाप्पा आता कधी येईल पुन्हा. आणि आम्ही असं रस्त्यावरून चालतोय. सगळेजण आता बाप्पा घेऊन चाललेले आहेत. किती निसर्गरम्य आहे बघा माझं गाव. आता तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये दिसणार नाही कारण काळोख आहे आणि फ्लॅशलाईट पण ऑन झालेली आहे बघा. मला आता एकदम क्लिअर नाही दिसणार. कधीतरी मी असं नॉर्मल लाईटमध्ये पण तुम्हाला दाखवते माझं सुंदर गाव. ओके गाईज, सो मी माझा ब्लॉग आज इथेच एंड करते आणि पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. एका नवीन कुठला तरी सणच असेल तेव्हाच मी ब्लॉगिंग करेल परत एकदा. सो ओके येस नवरात्र. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा की हा ब्लॉगसुद्धा तुम्हाला कसा वाटला. थँक्यू गाईज. बाय.